मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचलं। 8 वाजेपर्यंत मुंबईत 300 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद। मुंबईत 3 ते 4 तास उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, तर पालघरमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा। तिन्ही मार्गांवरील लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं, तर वाशी ते CSMT वाहतूक पूर्णपणे बंद। आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांची तारांबळ। पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, तर पूर्व द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। जोरदार पावसामुळे मुंबईतील सकाळच्या सत्रातल्या सर्व शाळांना महाविद्यालयांना सुटी, तर परिस्थिती पाहून दुसऱ्या सत्रातील शाळांसंदर्भात निर्णय घेणार। मुंबई विद्यापीठाच्या आयडलकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा लांबणीवर, आज होणारी परीक्षा 13 जुलैला होणार। राज्यात 12 ठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात। कोकणात महाड, चिपळूण, सिंधुदुर्गात एनडीआरएफच्या टीम पोहोचल्या। कोल्हापूरहून मुंबईला येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये रखडली। 3 तासांपासून एक्सप्रेस खोळंबल्यानं प्रवाशांचे हाल। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस आज रद्द, तर प्रगती एक्सप्रेस 3 तासांनी रवाना। ट्रेन रद्द झाल्यानं पुण्यातील बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी। कोकणात मुसळधार पाऊस, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नद्या इशारा पातळीवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुटी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा। वरळी हिट अँड रन केसमधील आरोपी मिहिर शहा अजूनही फरार। आरोपीचे वडील राजेश शहा आणि कार चालकाला अटक, आज कोर्टात हजर करणार। पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण, मुंबई पुणे महामार्गावर हॅरिस ब्रिज खाली गस्त घालणाऱ्या 2 पोलिसांना भरधाव कारनं उडवलं, एकाचा मृत्यू। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन